कोल्हापूरमधल्या इंगळी गावात भूस्खलन झाले। 20 ते 25 घरांना त्यामुळे धोका निर्माण झालाय। कोणत्याही क्षणी घरं जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे। परिसरातल्या जमिनीला मोठ्या भेगा पडल्या। कोल्हापुरातल्या इंगळी गावात भूस्खलन होऊन 20 ते 25 घरांना धोका पोहोचलाय। कोणत्याही क्षणी ही घरं जमीनदोस्त होतील अशी स्थिती निर्माण झाली। जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून नागरिक आता भीतीच्या छायेखाली आहेत। प्रशासनाने नागरिकांचं स्थलांतर केलं, मात्र त्यांना सुविधा दिल्या नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला। सध्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आणि यामुळेच नुकसान झाल्याचं आपण पाहतोय। आता कोल्हापूरमध्ये इंगळी गावामध्ये भूस्खलन झाल्याचं पाहायला मिळते आणि यामुळेच 20 ते 25 घरांना आता धोका निर्माण झालाय। कोणत्याही क्षणी ही घरं जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे। दरम्यान तिथल्या लोकांना आता सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले। प्रशासनाने तिथल्या नागरिकांचं स्थलांतर केले, मात्र त्यांना सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप आता नागरिकांनी केलाय। सध्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतो। कोल्हापूरमधल्या इंगळी गावात भूस्खलन झालं। परिसरातल्या जमिनीला मोठ्या भेगा पडल्यात। 20 ते 25 घरांना आता धोका निर्माण झालाय। ही घरं कधीही पडू शकतात अशी स्थिती निर्माण झाली। अधिकची माहिती घेऊयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, इंगळी गावामध्ये भूस्खलन झाल्याचं पाहायला मिळते, सध्याची स्थिती काय आहे? प्रताप, इंगळी गावात भूस्खलन झाल्याचं पाहायला मिळते, सध्या प्रशासन काय करतंय? त्या लोकांचं नेमकं कुठे स्थलांतर करण्यात आले, काय अधिकची माहिती आहे? आपण पाहतो की इंगळी गावामध्ये 20 ते 25 घरांना धोका पोहोचलेला आहे। कोणत्याही क्षणी ही जी घरं आहेत ती जमीनदोस्त होऊ शकतात अशा प्रकारची भीती प्रशासनाला आहे। त्यामुळे प्रशासनाने त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि लोकांना सुद्धा सुरक्षित स्थळी तुम्ही स्थलांतरित व्हा अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे। एकूणच आपण पाहतो की याच इंगळी गावामध्ये काही दिवसापूर्वी विहिरीचा कठडा त्या ठिकाणी फुटलेला होता, कारण भूस्खलन झालं होतं मागच्याच वर्षी आणि आता आपण पाहतो की यावर्षी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। एकूणच आपण पाहतो की त्या गावाला भूस्खलनाचा धोका निर्माण झालाय असं आपल्याला म्हणता येईल। त्यामुळे प्रशासन कोणकोणती पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रताप, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर कोल्हापूरमधल्या इंगळी गावात भूस्खलन झालंय आणि यामुळे 20 ते 25 घरांना आता धोका निर्माण झालाय। कोणत्याही क्षणी ही घरं जमीनदोस्त होतील अशी स्थिती निर्माण झाली। दरम्यान इथल्या नागरिकांचं आता स्थलांतर करण्यात आलं।